भारताला हव्या असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार। भारताला हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अझहरचा ताबा हवा। केंद्र सरकारची यादी जाहीर। पाकिस्तानच्या न्यूक्लिअर धमक्यांना घाबरत नाही। दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिलं। जगभरात कायम ऑपरेशन सिंदूरची चर्चा होत राहील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून कौतुक। भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचा कबुलीनामा। नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं पाक पंतप्रधान शहबाज शरीफकडून मान्य। भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केलेल्या एअरबेसच्या दुरुस्तीचे पाकिस्तानकडून टेंडर। पंतप्रधान शहबाज शरीफच्या कबुलीनंतर काढलं टेंडर। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे 9 एअरबेस नेस्तनाबूत। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक। पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त ज्योती मल्होत्राला निमंत्रण दिल्याचं समोर। भारतीय गुप्तचर माहिती पाकच्या एजंट्सना पाठवल्याचा संशय। पंजाबमधील 25 वर्षीय युवक देवेंद्र सिंग ढिल्लोलाही तपास यंत्रणांकडून अटक। पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा ढिल्लोवर आरोप। मागील वर्षी करतारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकिस्तानात फिरायला गेला होता। काही लोक मला म्हणतात पाकिस्तानात जा। जर पाकिस्तान आणि नरक यापैकी एक निवडायचं असेल तर मी नरकात जाईल। जावेद अख्तर यांचं विधान। बलूच लिबरेशन आर्मीचे पाकिस्तानी लष्करावरील हल्ले वाढले। पंजौर भागात केलेल्या हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिक मारल्याची जबाबदारी बीएलएने स्वीकारली। आतापर्यंत 400 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा। भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते, मात्र युद्धविराम हे माझं खूप मोठं यश। दोन्ही देशांचे आभार मानतो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा घेतलं क्रेडिट। अमेरिकेच्या वस्तूंवरील 100% आयात कर रद्द करायला भारत तयार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। भारताकडून मात्र 0% टॅरिफ करण्याबद्दल अजून घोषणा नाही। तुर्कीच्या सेलेमी कंपनीला भारतीय विमानतळांचं संवेदनशील काम देऊ नका। इंटेलिजन्स ब्युरोचा केंद्र सरकारला 2016 पासूनच वारंवार इशारा। सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होण्याची भीती। आरोपी गुंड प्रवृत्तीचे असल्यास मकोका लावा, कुणालाही सोडू नका। अशा प्रवृत्तीला ठेचलंच पाहिजे। परळी मारहाण प्रकरणात अजितदारांचे एसपींना आदेश। कडक कारवाईच्या सूचना। परळीतील अमानुष मारहाण झालेल्या तरुणाची मनोज जरांगे भेट घेणार। सकाळी 11 वाजता अंबाजोगाईतील रुग्णालयात भेट घेणार। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गिल यांनी घेतली अजित पवारांची भेट। संदीप सिंह गिल यांनी काटेवाडीत अजित पवारांची भेट घेतली। कोल्हापुरात मद्यधुंद तरुणाकडून 4चाकी वाहनांची तोडफोड। 2 ते 3 4चाकी वाहनांवर दगडफेक करत तोडफोड। वाहनांची तोडफोड करून संबंधित तरुण फरार। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची 101वी मोहीम अयशस्वी। 3ऱ्या टप्प्याच्या वेळी PSLV C61 रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड। मुंबईतील रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। पिकांची नासधूस झाल्यानं शेतकरी चिंतेत। महाराष्ट्राला आठवड्याभरासाठी ऑरेंज अलर्ट। तर बेंगळुरूतही मुसळधार पावसानं रस्त्यांना नदीचं स्वरूप। मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा मोठा फटका। 16 दिवसात 3000 हेक्टरचं नुकसान। नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश।